आपण मजा करू बाहेर जाऊ त्या नदीवर, ठीक आहे. तर सर, आमचा माऊली फाउंडेशन तर पूर्ण सांगत नाही, मी थोडक्यात सांगतो. आम्ही ही आपली 139वी शाळा आपण डिजिटाईज करणार आहे आज. आणि सर, आम्ही व्हॉट्सअप केंद्राचे आपण सगळे जे व्हॉट्सअप ग्रुप केलेत, खोडा असेल किंवा वाकडपाडा, किनिस्ते, बेरिस्ते असे, तर फक्त एकच कंडिशन आहे, रोज किंवा एक दिवसाआड आपल्याला व्हिडिओ आला पाहिजे. कारण ही शीट तुम्हाला माहिती आहे, आपण गट शिक्षण अधिकाऱ्यांना शीट देतो, तर तो टीव्हीचा चांगला वापर करा, एवढंच हे करतो. दुसरं, सरपंच सर, तुमचा याच्यात मोठा हात असणार आहे. कारण शिक्षक कधी टीव्ही दाखवणार, जेव्हा त्यांच्याकडे लाईट असतील तेव्हा. हा, कधी मीटरचा प्रॉब्लेम असतो, कधी कार्बन येतो, कधी हे होतं ते होतं, बट शक्यतो तुमचा आणि शाळा व्यवस्थापन समिती या दोघांचा हात असेल शिक्षकाला. कारण सगळं शिक्षकावर टाकू शकत नाही आपण. कधी जर लाईटच नसेल पाड्यामध्ये, लाईट कधी काय होतं, पाड्यामध्ये लाईट जातात आणि मग 1-2 आठवडे होत नाही, मग पाड्यात लाईट जातात, पण शाळेत कोणी जास्ती लक्ष देत नाही. हा आमचा अनुभव आहे. ऍक्च्युली शाळेत जास्ती लक्ष दिलं पाहिजे, कारण आपली पुढची पिढी आहे, भारताची पूर्ण पुढची पिढी आहे. आणि आपले प्रेसिडेंट मुर्मू पण एक आदिवासी आहे. याच्यात पण कोणी मोठं होऊन काहीतरी जबरदस्त डॉक्टर किंवा इंजिनियर बनू शकतं. आत्ताच कोल्हापूर मधली एक झेडपी शाळेतली मुलगी, ती नासाला चालली आहे, US ला, नासा, 6वीतली मुलगी, कोल्हापूर का सांगली कुठे झाली आहे. तर या मुलांमध्ये पण तेवढं पोटेन्शियल आहे, तेवढी क्षमता आहे. बट या क्षमतेला आपण जर पूर्ण केलं सरपंचनी किंवा शाळा व्यवस्थापन समितीनी, तरच होईल. आणि आम्हाला रोज व्हिडिओ आलाच पाहिजे, एक दिवसाआड व्हिडिओ आला पाहिजे. मग हा व्हिडिओ काय, आम्ही मयुरेश पांडे सरांना पाठवतो, सगळ्या डोनर्सला पाठवतो, आणि हे व्हिडिओ आपण व्हायरल करतो इंस्टाग्रामवर, ट्विटरवरती, फेसबुकवरती. मग सांगतो की तुम्ही अजून टीव्ही द्या आम्हाला, तुमचा वाढदिवस आला, कुठला काही चांगले क्षण आले तर टीव्ही द्या. तर हे आज नाही, हे US ला आहेत. तर हा टीव्ही, मुलांना, हा तुमचा टीव्ही हा आलाय अमेरिकेवरून. अमेरिका माहिती आहे ना, साता समुद्र पलीकडे, तिकडून हे जे मयुरेश पांडे ते तिकडे राहतात, त्यांनी हा टीव्ही पाठवलाय. तर सरपंच सर, तुमचा आणि शाळा व्यवस्थापन समिती, तुमचा याच्यात खूप मोठा भाग असेल. हा, नमस्कार, अध्यक्ष, तुमचा भाग असेल. कारण हा टीव्ही आम्ही एवढे 150 किलोमीटर लांब येतोय या मुलांसाठी. आम्हाला काय पडलं सर, आम्ही डोंबिवलीमध्ये पण डिजिटल लर्निंग करू शकतो, बट नाही, इथे या मुलांना गरज आहे. तर आम्ही येतोय तुमच्या मुलांसाठी पाड्यांमधल्या. तर टीव्ही हा चांगला राहायलाच पाहिजे, चालू पाहिजे. आणि जर चांगला टीव्ही वापर केला, आपण अजून पण खूप काही करू शकतो, आहे की नाही. आता सायदेला सर भेटले, ते फक्त बोलले की इथे टीव्ही द्याल का, आम्ही पटकन आलो. कारण मुलांना डिजिटल लर्निंग हे मिळालंच पाहिजे. खूपशा शाळेमध्ये जेव्हा आपण मिड डे मील असतं, दुपारचं जेवण शासनाकडून, तेव्हा रॉकेट लॉन्च कसं होतं हे दाखवलं जाते. तर आपली पाड्यावरची मुलं ते रॉकेट कसे लॉन्च होत आहेत किंवा कुंभमेळा काय असतो हे सगळं बघतात या टीव्हीमुळे. तर टीव्हीचा मस्त वापर करा. दुसरं सर, तुमची जेव्हा ट्रान्सफर होईल, ट्रान्सफरच्या आधी आम्हाला एक व्हिडिओ पाहिजे की हा टीव्ही चांगला चालू आहे. कारण काय होतं, तुम्ही ट्रान्सफर होऊन गेला आणि जर, अच्छा, मग टेन्शन होत नाही. पण काय होतं, खूप वेळा सरांचा, शिक्षकांचा ट्रान्सफर होते, पण टीव्ही चालू आहे की नाही माहितच नाही. तर असं होऊ नये म्हणून हे सगळं आम्ही लेटर आणलंय. त्या लेटरमध्ये सगळं हेच लिहिलंय. याच्यावरती तुमचा UDSC नंबर, तुमचा स्टॅम्प, साईन सगळे, तर याच्यावर सगळं तेच लिहिलंय. शिक्षकाने शाळेचे लाईट बिल भरणे आणि टीव्ही रोज मुलांना दाखवणे आणि त्याचे व्हिडिओ आम्हाला पाठवणे ही आपली जबाबदारी आहे तुमची. मग सीट ते बदलीचं सांगितलं ते आहे. विजेचे मोठे काही प्रॉब्लेम असतील तर ती जबाबदारी सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती तुमची आहे. आपल्या मुलांना खूप जास्ती शिकू दे, त्यांना इंटरेस्ट, सरांमुळे इंटरेस्ट येऊन आश्रमशाळेत जाऊ दे, तिकडे 10वी 12वी करू दे, ग्रॅज्युएशन करू दे. कारण यावर्षी आम्ही काय केलं, आम्ही 20 मुलांना, 11वी आणि 12वीतली मुलं मोखाड्यामधली आसपास, त्यांना आम्ही फी स्पॉन्सर केली. कारण जेवढं शिकाल तेवढं तुमचं माइंड ब्रॉड होतं, तेवढी विचार करण्याची क्षमता छान होते. तर या मुलांना शिकू दे म्हणून हा टीव्ही मयुरेश पांडे आणि माऊली फाउंडेशनने दिला. तर हे तुम्हाला देतो लेटर, एक लेटर तुमच्याकडे, एक लेटर आमच्याकडे. आणि मुलं, आता आपण मजा करूया बाहेर जाऊन. तुम्हाला नाच